साहेब नमस्कार. नमस्कार. सरकारने आता जे कर्जमाफी संदर्भात जे धोरण राबवलेलं आहे, काही लोकांचे याद्यांना आलेले आहे, पण पूर्ण याद्या संस्थांनी कळवलेल्या पूर्ण याद्यांना आलेल्या नाहीत. तुम्ही कसं पाहता, काय सांगितलं? नाही, संस्थेनं आता उदाहरणार्थ तुम्ही पिंपळगाव तर्फे आरवी पिंपळगाव तर्फे नारायणगाव विविध विकास कार्यकारी सोसायटी पिंपळगाव तर्फे नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहात. आता तुमच्याच सोसायटीची किती पात्र लोकांची लिस्ट तुम्ही शासनाला पाठवली आणि त्यातले किती 85 लोकांची पाठवली, त्यातले किती लोकांची मंजूर होऊन आले? 35 नावं आली. मग मला सांगा, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची नावं का नाही आली? म्हणजे याच्यात सुद्धा सरकार चालढकल करत आहे, शेतकऱ्यांची थट्टा करायचं काम करत आहे. आता मला वाटतं 31/3 पर्यंत ही यादी फायनल झालेली आहे. आता 7वा महिना चालू आहे. मग हे मध्ये जे 3-4 महिने जात आहेत, या 3-4 महिन्याच्या व्याजाला मालक कोण? हे व्याज कुणाकडून वसूल करायचं? म्हणजे हे व्याजाचा भूदंड परत शेतकऱ्याच्या बोकांडी पडणार आहे. म्हणजे 31 जून ही तारीख सरकारनं सांगितली होती आणि आता जवळपास जुलै संपला, ऑगस्ट महिना याची वेळ आली, तरी सुद्धा फक्त अशा पद्धतीनं काही ठराविकच लोकांची लिस्ट मंजूर करून सरकार पाठवत असेल आणि अशा पद्धतीनं जर टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी म्हणजे एक थट्टा लावली आहे, माकड चेष्टा लावली आहे शेतकऱ्यांची. आणि अशा पद्धतीनं सरकार ज्या पद्धतीनं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांशी वागतंय, ही शेतकऱ्यांची एक प्रकारची क्रूर थट्टा आहे आणि शेतकऱ्याला फक्त गाजर दाखवायचा हा प्रकार आहे. एका बाजूनं मुख्यमंत्र्यांचा त्या दिवशी मी कार्यक्रम पाहिला, त्यांनी वीज बिल माफीच्या संदर्भामध्ये मागची थकबाकी 7.5 HP पर्यंतची माफ केल्याची पाठ थोपटून घेतली, कर्जमाफी म्हणले शेतकऱ्यांना दिल्याची पाठ थोपटून घेतली. आणि अशा पद्धतीनं तुम्ही फक्त बोलबच्चनगिरी करून, बनवेगिरी करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम करताय. म्हणजे एक तुमच्याच सोसायटीचं उदाहरण दिलं, राज्यामध्ये सुद्धा अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे अजून किती टप्पे तुम्ही करणार आहात आणि किती दिवस लावणार आहात? जेवढे टप्पे कराल तेवढे दिवस लोटले जातील आणि पुढचं व्याज शेतकऱ्यांच्या बोकांडी त्या ठिकाणी पडेल. म्हणजे अशा पद्धतीनं सरकार कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम करतंय आणि ही कर्जमाफीची योजना नसून ही फसवणूक योजना आहे, शेतकऱ्यांची थट्टा करणारी योजना आहे असं आम्हाला म्हणावं लागतं. एकीकडे मुख्यमंत्री फार मोठ्या गप्पा मारतात, फार भारी बोलतात, परंतु दुसऱ्या बाजूनी वागणं मात्र सरकारचं त्या पद्धतीचं नाही. याचा मी तमाम शेतकऱ्यांच्या सरकारने जी कर्जमाफी केली ती 30/9/2025 थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि 31/3/2026 पहिली यादी सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केली कर्जमाफीची. आणि याच्यामध्ये 4-5 महिन्याचा जो कालावधी जाणार आहे, तर त्याचं व्याज हे सोसायट्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना भरायचं आहे. मग मला सांगा, या सोसायट्या जिवंत राहतील का? कापूनही घेतलंय, जिल्हा बँकेने सोसायटीकडून कापून घेतलंय. अशामुळं सोसायट्या त्या ठिकाणी अडचणीमध्ये येतील, बंद पडतील. सोसायटीच्या कामगारांचा पगार सुद्धा विविध कार्यकारी सोसायट्यांना देता येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचं धोरण या सरकारचं आहे आणि शासनाचं तसं परिपत्रक आहे राज्य सरकारचं. म्हणजे अशा पद्धतीची कर्जमाफी योजना तुम्ही राबवताय. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने पैसे देऊन चेष्टा करताय, दुसऱ्या बाजूनं विविध कार्यकारी सोसायट्या सुद्धा अडचणीत आणण्याचं पाप हे सरकार या ठिकाणी करतंय. त्यामुळे ही शेतकऱ्यांची आणि सोसायट्यांची फसवणूक करण्याचे धंदे या राज्य सरकारने बंद करावे. फडणवीस साहेब, आपण किती प्रामाणिक आहात कर्जमाफीच्या बाबतीत हे याच्यावरून आम्हाला दिसतंय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.